175 वर्षांच्या इतिहासात यंदाचा मार्च महिना ठरला सगळ्यात उष्ण। तापमानात सरासरीपेक्षा 1.35 अंश सेल्सिअसनं वाढ। उष्माघाताचा सामना करण्याकरता आपला दवाखानाही सज्ज। 103 दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कूलरची व्यवस्था। निम्म्या पुण्याचा पारा 40शी पार। पुणेकरांना बसतायत उन्हाचे चटके। संभाजीनगरात हंडाभर पाण्याकरता करावी लागते जीवघेणी कसरत। महिलांचा जीव मुठीत घेऊन पाण्याकरता प्रवास। मराठवाड्यासह संभाजीनगरात उन्हाचा तडाखा वाढला। पाणी टंचाईमुळे टँकरच्या रोज होतायत 420 फेऱ्या। फळभाज्यांची आवक चांगली असल्याने फळभाज्यांचे दर स्थिरावले, तर मेथी, पालक आणि कांदापातीच्या दरात झाली घट। उन्हाच्या कडाक्यात महागाईचा चटका। डाळी कडधान्यांचे दर कडाडले। घाऊक बाजारात मसूर डाळीनं ओलांडली 100. काजू बीच्या दराबाबतचा संभ्रम दूर। काजूची बी प्रति किलो 130 रुपयांना निश्चित, तर आयात शुल्कात 18% वाढ होणार। केसरकरांचं बागायतदारांना आश्वासन। वालधुनी नदी पुलावर खासगी बसचं अनधिकृत पार्किंग। वाहतुकीला अडथळा झाल्यानं अपघातात वाढ। अंबरनाथ महामार्गालगत असलेले ट्रान्सफॉर्मर ठरतायत जीवघेणे। संरक्षक जाळ्या नसल्यानं अपघात होण्याची भीती। गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणीच्या कामाला सुरुवात। 3 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न। बारावीला सीबीएसईचे 2 भाषा स्तर, बेसिक अँड स्टँडर्ड या 2 स्तरांवर भाषा शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी। कोस्टल रोड सी लिंकला जोडणार महाकाय गर्डर। 2000 टनांचा बोआर्क गर्डरची 2 दिवसात जोडणी। मोनोरेलच्या संचलनासाठी 15 वर्षांकरता कंत्राटदाराची होणार नियुक्ती। MMRDA कडून निविदा जारी। टंचाईग्रस्त रेल्वे स्थानकांवर लागणार पाण्याचे टँकर। प्रवाशांकरता रेल्वेकडून विशेष सोय। 434 स्थानकांवर 8093 नळ बसवणार। मुंबईतील डोंगर उतारावरील झोपडपट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर। पालिकेकडून अद्यापही उपाययोजना नाही। मुंबईतील ग्रँट रोड आणि चर्नी रोड भागातील धोकादायक इमारतींना मिळणार नोटिसा। इमारतींवर योग्य कारवाई करण्याच्या उपायुक्तांच्या सूचना।